पहलवानाचं वर्णन पहलवानाने करा. नाही वंद्या विजानाती गुरुविम प्रसूती वेदना. ते सून गडबडा लोळत होती, बाळंत व्यथा सुरू होत्या आणि तिथं एक शेजारची म्हातारी गेली 80 वर्षाची. त्या म्हातारीला काय झालं, रडतंय घरात. सून काय झालं तिला, बाळंत व्यथा. म्हणजे अहो बाळणपणाच्या वेळी पोटात दुखतंय. काय आताच्या पोरी पोटात दुखतं एवढं रडायचं असते का? आमचं नाही का दुखत कच्चं पिठलं खाल्ल्यावर. म्हातारे तुला एकही लेकरू झालं नाही कच्चं पिठलं सांगतेस. नाही वंद्या विजानाती व्यालीच्या वेदना. व्यालीच्या वेदना वेदना नये वांझोटीच्या मना. म्हणजे वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो है ना. वर्णन करणाऱ्या जनाबाई आणि ज्यांचं वर्णन ते ज्ञानेश्वर महाराज. अरे मग निदान बुवाचं वर्णन बुवाने तरी करावं आणि बुवाचं वर्णन बाई ना. हा पहिला प्रश्न. इथे संतत्वामध्ये बाई आणि पुरुष हा फरक नाही, लक्षात ठेवा. आणि बाईचा अधिकार पुरुषापेक्षा कमी नाही हे नीट ऐका. पुराण काळापासून याच्यावर कीर्तन होईल. राजा जनकाच्या दरबारामध्ये साधू संतांची परीक्षा घेणारी बाई होती. तिचं नाव गार्गी. गार्गी गार्गी मी बाईचा अधिकार. पुराण काळात त्रेतायुगातलं सांगतो. 1000 गाई सोन्याच्या शंभ्या सिंगामध्ये बक्षीस राजा जनकाने ठेवलं. 1000 गाई घेऊन जायच्या. जो ब्रह्मनिष्ठ असेल त्याने. कोणीच उठेना बरं का बापू. पण वेळ कमी होती ना, उठलं एक. त्याला काय इलाज आहे का? आणि त्याने सांगितलं शिष्याला चला रे गाय घेऊन. आणि मग चर्चा सगळीकडे सुरू झाली. का रे गाय घेऊन जात हे? कारण जे उठलं त्याचं नाव याज्ञवल्के आणि त्याला 2 बायका. नियम होता ब्रह्मचारी असेल त्यानं गायीचं बक्षीस न्यावं. 1000 गाई. याज्ञवल्क्या दोघी नारी. अरे हे उठलं. इशारा राजा जनकाने केला गार्गीला. थांबा महाराज, मी बाईचा अधिकार सांगतो. तुम ब्रह्मनिष्ठोसी. प्रश्न गार्गीने विचारला एवढ्या समाजात. ब्रह्मनिष्ठ आहात का तुम्ही? ते मला माहिती नाही गार्गी. फक्त एवढंच माहिती आहे गाय नेण्याचा अधिकार पठ्ठ्याचा आहे. कारण अहम ब्रह्मनिष्ठोस्मी म्हणावं तर अहंकार पुढे येतो. म्हणून मी ब्रह्मनिष्ठ आहे हे सुद्धा म्हटलं नाही. याज्ञवल्के म्हणाले गायी नेण्याचा अधिकार माझा आहे. गार्गी खूट झाली. ठीक आहे महाराज, अधिकार कळला तुमचा. पण आता जाता जाता माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं द्या. सांग ना. को वै ब्राह्मणा को वै कृपणा. हे 2 प्रश्न गार्गीनं विचारले एवढ्या समाजात. मी अधिकार सांगतो बाईचा. आणि मग उत्तर दिलं याज्ञवल्केजीनी. यौ वै एतदक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सः कृपणः यौ वै एतदक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् प्रयति सः ब्राह्मणः. हे कळलं ना? हो म्हणत जा. हो म्हणत होला काय हरकत आहे.
जो अक्षर ब्रह्माला न जाणता मरतो ना, बरं का गार्गी, येव वै एतद अक्षरम अविदित्वा अस्मिन लोकान प्रयती सा कृपणा, त्याला कृपण म्हणतात. आणि येव वै एतद अक्षरम विदित्वा अस्मिन लोकान गत्वा सा ब्राह्मणा, म्हणजे अक्षर ब्रह्माला न जाणता मरतो तो कृपण, आणि अक्षर ब्रह्माला जाणून मरतो त्याला म्हणतात ब्राह्मण. प्रश्न गार्गीचा, उत्तर याज्ञवल्क्य. हे पुराण काळातला बाईचा अधिकार. विठ्ठल एवढंच काय, सर्व जगाला उपदेश करणारे ज्ञानेश्वर महाराज, पण माऊलीलाही उपदेश करणारी मुक्ताबाई. हे तर माहिती आहे ना दादा. अरे असं करू नये. जीवदाताने चावली आणि कोणी 32 पाडिली. विश्व रागे झाले वणी, ते उघडे ना दरवाजा माऊली, ती थाप मारायची बहीण. अरे रागानं पेटलं जग दादा, तरी जगाने पेटायचं असते रे. आपण संत आहो, आपण पाणी होऊन विझवायचं असते. इतुके ऐकून शांती धरा, इतुके ऐकून शांती धरा, इतुके ऐकून शांती धरा, इतुके ऐकून शांती धरा. ताती उघडा ज्ञानेश्वरा, ताती उघडा ज्ञानेश्वरा, करणारे ज्ञानेश्वर महाराज आहे, पण त्यांनाही उपदेश करणारी मुक्ताबाई आहे. हे आपलं बाईवर चाललं बरं का. त्याच्यात कीर्तन झालं तरी चालेल बरं का ताई. आमचं बाईवर सुरू आहे आता बस. आमच्या शालिनी ताई एवढ्या भाग्यवान आहे, त्यांच्या इतक्या भाग्यवान ताई तर मला वाटते महाराष्ट्रात नसेल. अरे खासदार साहेबाची सून, यात नवल काय, लगेच खासदार साहेबाची आई झाली. एवढं भाग्यवान कोण. विठ्ठल पुन्हा एकदा आपण ज्या परिसरात आहोत, 1400 वर्षाचे तापी तेर रहिवासी, 1400 वर्षाचे तापी तेर रहिवासी, 1400 वर्षाचे तापी तेर रहिवासी, 1400 वर्षाचे तापी तेर रहिवासी. कर्म हरविला चालविले भिंतेसे,
आता बाईचा अधिकार सांगतो. त्यांनी कबुली जबाब दिला, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आजी जन्मालो गुरुपुत्र झाला मुक्ताईचा. गुरुपुत्र झाला आजी जन्मालो आपलं कुठून वाढलं प्रकरण. अरे बाईनं बुवाचं वर्णन काय करावं आहे ना. अरे बाईचा अधिकार सामान्य गारगी पुराण काळात मुक्ताबाई, त्याच कालावधीत जनाबाई, त्यांचा अधिकार सामान्य नाही. नामदेव महाराजांची कीर्ती कबीर महाराजापर्यंत पोहोचली. 750 वर्षापूर्वीच काल. त्यांचे उद्गार आहे, ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया, काला बछडा कपिला गाई. असंच वाढतं मग कीर्तन, त्याला मी तर बरं सांगतोच. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुआवन नामा जाई, सोने का गढ़वा दूध ने भरिया, पियो नारायण आगे धरिया. तयार आहे सगळे. 130 वर्ष झाले या गावात भजन चालू आहे. केवढे प्रभुवन की मूरत दूध नहीं पीवत, सर पछारत नामा रोवत, ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. एकदा त्या संताचं दर्शन घ्यावं मग काशीवरून कबीरजी पायी निघाले. रोड नाही, डांबरी रोड, हे समृद्धी वगैरे नव्हतं बापू बरं का. बरं साधन नाही, पायी काशी ते पंढरपूर पायी आले. वेळ कमी असल्यामुळे पंढरपूरच्या परिसरात लगेच आले. आता मी त्याला काय करू. तिथं आल्यावर ताई 3 पोरी भांडत होत्या गोवऱ्यावरून पंढरपूरच्या अलीकडे. कबीरजी तिथपर्यंत, अरे का भांडता पोरी हो, हे चोरटी आहे बाबा, चोरटी आहे. कोण हे, कशावर, आमच्या गोवऱ्या चोरल्या. जनाबाई म्हणली, कारण परिचय नाही कबीरजी सोबत, मी चोरटी नाही बाबा. त्या 2 पोरी म्हणल्या, चोरटी नाही, मग आम्ही दोघी, ही एकटी, आमच्यापेक्षा हिचा गोवऱ्याचा ढीग जास्त कसा, चोरल्याशिवाय झाला का बाबा. ह्या मुद्दा बाबालाही पटला आहे का नाही. खरं आहे, ही एकटी आहे आणि ह्या दोघी आहे, मग यांचा गोवऱ्याचा ढीग एकटीचा जास्त कसा. पोरे बरोबर आहे त्यांचं, त्या दोघीन तू एकटी, एकटीचा ढीग दोघीपेक्षा जास्त कसा. त्याचं कारण आहे बाबा. काय, मी दिसायला एकटी आहे पण माझा 4 हाताचा भगवान मला गोवऱ्या वेचू लागतो बाबा. मग त्याचे 4 न माझे 2, 7 झाले ना. नामयाचे जणी सविवेची शेणी, नामयाचे जणी सविवेची शेणी, घरवा घरी पाणी वाये झाडे. काही ठोकायचं नाही हा, माझ्याजवळ चालत नाही, बरोबर पाहिजे ते. हो ना, उत्तरार्ध दुसरं, पूर्वार्ध तिसरं, यांना काय माहिती, हे होच म्हणणार ते नाही जमत. त्याचं उत्तरार्ध आहे, धर्मागरी पाणी वाहे झाडी. कोण, नामयाचे जणी सवे वेची शेणी. अजून एक प्रमाण आहे, दळिता कांडिता वाहता शेण पाणी, 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 येती चक्र पाणी तिच्या घरा, बस आता घाबरू नका, आता परीक्षा घेत नाही ना. दळिता कांडिता वाहता शेण पाणी, येती चक्र पाणी तिच्या घरा, नामयाचे जणी सवे वेची शेणी.
माझा 4 हाताचा देव मला गोवऱ्या वेचू लागतो बाबा, म्हणून माझ्या 2 हाताच्या आणि त्याच्या 4 झाले 6 हात, म्हणून या दोघीपेक्षा ढीग जास्त आहे. काय तुला देव गोवऱ्या वेचू लागतो कशावरून? तुम्ही बसा ना बाबा, गोवरी कानाला लावा, विठ्ठल ध्वनी येत असेल तर गोवरी माझी, नसल तर समजा चोरली. मग तर कबीरजी चकित झाले. खाली बसले ताई, एक एक गोवरी टेस्टिंग करत होते. कानाला लावायचे, विठ्ठल ध्वनी ठेवून द्यायचे. दुसरी गोवरी विठ्ठल ध्वनी, तिसरी गोवरी. बापू कबीरजी म्हणाले, बेटा तोपर्यंत परिचय नाही, आम्ही भारतभर यात्रा करतो बेटा, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही, तुझी गोवरी विठ्ठल म्हणते बेटा, तू कोण आहे? माझी स्वतंत्र ओळख नाही बाबा. मग अख्खं पंढरपूर मला संत नामदेवाची दासी म्हणून ओळखतं. मग तो उभेच झाले, कारण ज्यांच्या दर्शनासाठी काशीहून आले होते तिच्या दासीची ही ताकद गोवऱ्या विठ्ठल म्हणते, मग तो नामदेव बाबा कसा असेल? कबीरजी रडू लागले, बेटा कोण म्हणते तुला दासी? अख्खं पंढरपूर. नाही, तू दासी नाही बेटा. कबीरजीचं प्रशस्ती पत्रक सांगतो बापू. जनी जनी सब कोई कहे, जनी जनी सब कोई कहे, संत नामदेव की दासी, बंदा कबीरा यू कहे सब संतन की काशी. सगळ्या संतानं तुझ्या रजक कणात आंघोळ्या कराव्या एवढा तुझा अधिकार आहे बेटा. विठ्ठल लक्षात घ्या. शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाई निरंतर ध्यावय, जाई अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय, नारद से सुख व्यास रटई पची आरे तऊ पुणी पार न पावय. असा भगवान पण जनाबाईची सेवा करतोय. भाऊसाहेब जरा विचार करा, जनाबाईची, तिला कोणी नाही. जणी बैसली नायाला आणि पाणी नाही विसा, जनी पैसे नायाला, पाणी नाही विसाराला, पाणी नाही विसाराला, पाणी नाही विसाराला. जनी पैसे नायाला, पाणी नाही विसाराला, पाणी नाही तुळशीचे बनी, जणी उकलीत होती वेणी, जणी बैसले न्हायाला, पाणी नाही विसाण्याला. जास्त गरम पाणी असेल तर देवानं गार ओतावं, आणि गार असेल तर गरम ओतावं. जनाबाईची वेणी फणी करून द्यावी. आणि पुन्हा जनाबाईनं बापू अख्ख्या पंढरपुरात सांगावं, जणी सांगे लोका, जणी सांगे लोका, जणी सांगे लोका, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा. पंढरपुरात सांगावं, जणी सांगे लोका, नाव घाले माझा सखा. हे आई साहेबापर्यंत चर्चा झाली.
आणि मग आई साहेबानं विचारलं, अहो काय ऐकते मी, अख्ख्या पंढरपुरात चर्चा आहे काय, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, ते नामदेवाची दासी जणी आणि तिची वेणी फणी, शोभतं का तुम्हाला? डबडबल्या डोळ्यानं देवानं म्हणावं, रुक्मिणी मी का जातो का? देव म्हणते रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी. तुम्ही जरा विचार करा, अरे सगळे जग ज्या देवाच्या मागं लागलं, तो देव जिची वेणी फणी करतो, एवढा अधिकार ज्या जनाबाईचा आहे. जनाबाई भक्त आहे, ज्ञानेश्वर महाराजही भक्त आहे, आणि नेम आहे भक्ताचा महिमा, भक्ताचा महिमा भक्तची जानत, दुर्लभया गती आणि खासी. बस इथपर्यंत आलो आपण. म्हणून भक्ताचा महिमा भक्त, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. या न्यायानं ज्ञानेश्वर महाराज भक्त, जनाबाई भक्त, आणि जनाबाईचे उद्गार आहे. कारण हे पहा, विचार वेगळा, विवेक वेगळा. शब्द सहज सहज आहे, मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. विचार तो प्रत्येकाचा चालू असतो, विवेक नाही, विचार. विचाराचं क्षेत्र वेगवेगळे असेल. इथं आलेली माणसं सुद्धा विचार करतात. घाई घाई आलो, कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागतही नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलपाचा 11 वाजेपर्यंत. बापू विचार करीत नाही असा आळसी माणूस सुद्धा सापडणार नाही. पूर्वी, आता जुन्या मंडळीला माहीत आहे, पूर्वी कविता होती गणपतवाणी, त्या कवितेचं नाव होतं गणपतवाणी. त्याला सवय होती, त्याचं झोपडं होतं. जेवण झालं म्हणजे काडी चावत बाहेर यायचं आणि विडी ओढायचं, आणि काडी चावत विडी ओढताना विचार करायचं. मला वाटते कविता आली समजून त्याला. हा ते पहा भाऊसाहेबाला आली. गणपतवाणी आलं पुढचं. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, आणि म्हणायचा मनासीच की या जागेवर बांधीन माडी. काडी चावून बिना माडीचं मेलं, पण विचार जन्मभर केला विठ्ठल. ते म्हशीचा कळप जात होता बापून. एक गोल शिंगाची म्हैस होती, आणि एक विचार करायचं म्हणला, या शिंगात माझं मुंडकं लटकल का. 6 महिने विचार केला, कोणी नसताना टाकली उडी. म्हशीच्या शिंगात मुंडकं लटकलं, म्हैस उधळली. आता विश्वामित्राच्या कारखान्यातला माल आहे तो, व्हा 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 करीत डांबरी रोडला गेली, ते लटकूनच. तिथं मान झटकली, हे खाली पडलं, डोकं फुटलं टोमॅटोसारखं, रक्तबंबाळ झालं. 5-50 लोक गोळा झाले. म्हणलेले का मूर्खा, कुठेही डोकं चालवतात का रे? म्हशीच्या शिंगात कुठे डोकं चालवायचं असते? अरे म्हशीच्या शिंगात कुठे डोकं लटकवायचं असते का? डोकं लटकवायच्या आधी विचार तर केला पाहिजे. तुम्हाला 1-2 दिवस केला का? 6 महिने विचार केला आणि मग डोकं अरे पण डोकं फुटलं ना, फुटू दे म्हणला, पण संशय मिटला ना. म्हणजे आळसातला आळसी असू द्या, विचार करीत असतो, विवेक नाही. विठ्ठल म्हणून विचार वेगळा आणि विवेक वेगळा. इथे सुरुवात विवेक शब्दापासून आहे. विवेक कशाला म्हणतात? सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी, असा जो निश्चय त्याला म्हणतात विवेक. हे कळलं ना? हो म्हणायचं. आत्मा अविनाशी आहे. नैनम चिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापन शोषयति मारुतः वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय अन्यानि संयाति नवानि देहि न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजोनिते शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजे आत्मा अविनाशी आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व विनाशी आहे, असा आत्म अनात्म विवेक ज्या ग्रंथात भरलेला आहे तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि तो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज आहे, म्हणून जनाबाईचे उद्गार आहे.
विवेक सागरा विवेक सागरा विवेक सागरा विवेक सागरा सागरा आत्म अनात्म विवेक ज्या ग्रंथात भरलेला आहे तो ग्रंथ म्हणजे ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी आहे. निर्मिती अरे कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता जो उपदेश केला त्याचं नाव श्रीमद भगवद्गीता. गीतेचा जन्म लग्नातून झाला. हे थोडंसं ऐकायला कठीण जाईल व तुम्हाला मग सांगतो. लग्न कोणाचं? अर्जुनाच्या मुलाचं आणि कृष्णदेवाच्या मुलीचं. आता तर वाट लावली म्हणजे देशेत. पण वस्तुस्थिती आहे. मुलगा कोण? पार्थो पुत्रो विषादोस्ती वाकन्या परमात्मना. अर्जुनाचा मुलगा म्हणजे विषाद आणि भगवंताची मुलगी म्हणजे वाणी. हे लक्षात घ्या. चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी वाणी किसनरावची मुलगी आणि अर्जुनाचा मुलगा विषाद. पार्थो पुत्र विषाद होस्ती वाकन्या परमात्मा ताभ्याम उभाभ्याम वही जाता सा गीता लोक पावनी. देवाची वाणी मुलगी, अर्जुनाचा मुलगा विषाद, यांचं झालं लग्न. यांच्यापासून जन्माला आली तिचं नाव गीता. कारण स्वदेहा नाम अर्जुन या कौरवा ते स्वजन आपुले माने. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज सुख लोभेन हंतुम स्वजनम उद्दिताः. या कौरवादिका वदावे तरी युधिष्ठिरा कान वदावे अरे राघवे गोत्र जामूचे. म्हणून दुसऱ्या अध्यायात थोडी बोलायला सुरुवात केली देवानं. अजून तत्वज्ञान नाही सुरू झालं. सामान्य कुतस्त्वा कशवलम विदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गे कीर्तिकरम गमक पार्थ येतत्वयी न उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तेक्वा उत्तिष्ठ परंतप सांडी. हे मूर्खपण उठे की धनुष्यबाण वगैरे त्याच्या वगैरे मध्ये कळलं. त्याच्यामुळे झालं काय? निश्चित भ्रमातला अर्जुन संशयात आला आणि कथम भीष्म महम संख्येतून सुरुवात केली. आणि मग दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून तत्वज्ञानाला सुरुवात झाली. अशोचा नन्व शोचस्तोम प्रज्ञावादांसे भाषसे. इथून गीतेचं तत्वज्ञान सुरू झालं. अर्जुना अरे तू समजतो तसं नाही. ज्याला मारायचं म्हणतो ना तो आत्मा अविनाशी आहे आणि सांभाळायचो म्हणतो ना तो शरीर नाशिवंत आहे. किती सांभाळण्याचा प्रयत्न करा
तरी शरीर जाणार आहे. चाललंय आपल्या लक्षात येत नाही. दररोज चाललंय, एक एक क्षणाला चाललं. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणून या ते म्हणती अश्वत्थागा. काल होता शरीर तसं आज नाही. आज आहे देह तसा उद्या नाही. लहानपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं, गोरप पान, हातात खुळखुळा, काजळाचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. ते पहा पटलं त्यांना. पण आता इमानदारीनं सांगायचं, असं कोणी म्हणतं काय आजोबा काय कायम घाईतच असतं बा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा कोपरगावला. अरे कुठली पप्पी, म्हातारी नाही तोंड पाहत आता. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता त्या देहाकडे कोणी पाहायला तयार नाही. म्हणून शरीर नाशिवंत आहे, नव्हे नाशाकडे चाललेलं आहे. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणून या ते म्हणती अश्वत्थगा. अरे हे जाणार आहे आणि आत्मा अविनाशी आहे. त्याला तोडण्याचा, मारण्याचा, जाळण्याचा प्रयत्न केला तरी तो अविनाशी आहे. मग अर्जुनाने कबूल केलं शेवटच्या अध्यायात. कारण देवाने विचारलं, आम्ही जैसे जयारीती उगाणिले कानाच्या हाती तैसे तुवा चित्ती पैठे केली की अथवा माझारी गेले सांडे विखुरी किंवा उपेक्षेवरी ओवळणी सांडिले. मग अर्जुन म्हणे काय देव पुसता ती आवडी, म्हणतो सहकुटुंब गेला जी ठाव घेऊन या आपुला. म्हणजे त्याच्या झालेल्या मोहाच्या नाशाकरता जो उपदेश केला त्याचं नाव श्रीमद भगवद्गीता. मग संस्कृत भाषा जगासी कळेना, म्हणून नारायणा करुणा आली. त्याच्यावर जो लिहिला ग्रंथ त्याचं नाव ज्ञानेश्वरी. लक्षात घ्या. म्हणजे आत्म अनात्म विवेक ज्यात वतप्रोत भरलेला आहे तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि तो ज्ञानेश्वरी ग्रंथाचे निर्माते ज्ञानेश्वर महाराज आहे. म्हणून जनाबाई म्हणतात तुम्ही विवेकाचे समुद्र आहात. विठ्ठल कारण काही विवेकाचे ओढे असतात बापू, काही विवेकाच्या नद्या असतात, काही विवेकाचे समुद्र असतात. ओढा, नदी आणि सागर हे 3 विभाग आहे. ओढ्यात पाणी असतं पण पावसाळ्याच्या दिवसात. आता तर पावसाळ्यात नाही भाऊ, कठीण आहे. आता जेवढा माणूस हुशार झाला ना ताई, तेवढा देव त्याच्या पुढं चालला. यानं ठिबक सिंचन काढलं, त्यानं वरूनच ठिबक सुरू केलं. कांजीचा सदरा भिजत नाही श्रावणात. मेघ पडे भीती, पिके सांडी येली शेती है ना. वडा पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद वसरून जाय बुंदन राहे माझी. पावसाच्या दिवसात पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा जाऊ देत नाही पलीकडे. वडा हे पूर्वीपासून आहे. पहिलवानाचं चालणं बघा तुम्ही. पहिलवान थोडी मान खाली वाकून चालतो रस्त्यानं, पहिलवान. आणि टीबीचं पेशंट छाती काढून, छाती नसतेच तरी 3 बटना उघड्या ठेवतो. तिथं बोर्ड लावावा लागतो की पूर्वी एकेकाळी इथेच छाती होती. काय विचारतात क्यों रे आप सीना निकाल करके चल रहे, बोले इसलिए चलता हूँ की मेरा भाई पहलवान. काही कारण आहे. तुम्ही साप आणि विंचू बघा. विंचवाच्या नांगीमध्ये नगभर विष आहे, आकडा वर करतं. 1000 पट जहर सापात आहे, मान खाली घालतो साप आहे ना. विष भार सहस्रे नगर्वम नायाती वासुकी रुश्च गोबिंदू मात्र ऊर्धम होती कंटकम. नेहमी आकडा विंचवाचा वर असतो. एखाद्या वेळेला विंचून नांगी टाकतो. कधी? पाल बघितल्यावर. बापू पाल विंचवाला खाते. पाल बघितली की नांगी टाकलीच विंचवानं. पालीनं कोंबडी बघितली की पाल उलटी होती जाग्यावर. कोंबडी पळत पळत येते, शेपूट धरलं पालीचं का नेलं उकरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती दीक्षित. एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती. एवढी जहिरी कोंबडी. हासा म्हणा तुम्ही, आपण काय बोललो नाही. श्रावण महिना आहे, काय चालू आहे. विष भारत. तसं वडा पट. अरे ते शेतकरी पेरणी करून आले, वडा वाहत होता. म्हणले पलीकडे जायचं कसं. मला जाऊ द्या, काय 2-4 महिने टिकणार आहे. 2-3 तास पाणी टिकल. गप्पा सुरू झाल्या, काय पेरणी केली वगैरे. म्हणलं आतापर्यंत चिलीम झाली असती. मग अण्णा मग चिलीम, एकानं चिलीम काढली बापू. ते त्यातला खडा काढला, फुंकर घातली, खडा पुसून काढला, काडी खोवली, चिलीम स्वच्छ केली. मग खडा चिलमीत टाकल्यानंतर तंबाखू भरला, तो उलट्या अंगठ्यानं दाबला तंबाखून. मग
त्याला कापड गुंडायचा असते दीक्षित, त्याला शापी म्हणतात, शापी. आणि ते थोडी भिजवून वलसर करायची असते आणि ते डबल गुंडाळतात. डबल का? जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, दोर फिल्टर होऊन पोटात जावा म्हणून डबल फिल्टर. हे नंतर झालं टीव्हीचं. पहिला डबल फिल्टर चिलीमवाल्याचं आहे ते डबल. मग हा त्याला म्हणला, अरे शापी भिजवून आण वड्यातून. ते गेलं, न भिजवता आलं. का रे भिजवली ना शापी? मला थेंब नाही वड्यात. कोणता वडा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे अर्ध्या तासापूर्वी, त्याच्या शापी भिजवायला पाणी नाही. तसा काहीचा विवेक 2 तासापुरता, हे वड्यासारखा. काहीचा विवेक नदीसारखा. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता. पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला म्हणजे उतरतं. तसा काहीचा विवेक श्रावण महिन्यात वाढतो, भाद्रपद लागल्यावर उतरतो. तुम्ही पहा, श्रावण महिन्यात गावोगावचे महादेव विचार करतात, ताई की एवढे भक्त येतात कुठून? बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान महादेव म्हणतो. मग 11 महिने रजेवर जाता का रे भाऊ? एक दिवस तोंड नाही दाखवा रे पुन्हा. म्हणून खेडेगावात श्रावण महिन्यात कोंबडी बघा तुम्ही, मुलाबाळासह सुरक्षित असते. कोंबडी फिरायला निघली, 10-5 पिलं पुढं, 10-5 छाती काढून चालते कोंबडी. पुढं पाहते, मागं पाहते, मेरा भारत महान. 1 महिना बापू, श्रावण संपला की कोंबडी एकटी दिसल उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज? लेकरं कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला, मग लेकरही संपली. तुम्ही, माझाही नंबर लागतो बाबा आता गणपती उठल्यावर. या आमचा विवेक आहे. श्रावणात वर जातो, भाद्रपदात खाली येतो. हा नदीसारखा विवेक, तो वड्यासारखा विवेक. पण समुद्रासारखा कधी जा, दिवसा रात्री जा, दुष्काळात सुकाळात जा, पावसाळ्यात उन्हाळ्यात जा, समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला. तसा माऊलीच्याकडे पाहिल्यानंतर पूर्ण विवेकानं भरलेला महात्मा, म्हणून विवेक सागरा. परत आलो. जनाबाई म्हणतात, तुम्ही विवेकाचे समुद्र आहात. नुसतं विवेकाचा सागरच नाही, मग पुढचे संबंध जोडले. सख्या माझ्या सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. सखा हा प्रेमवाचक शब्द आहे बापू. संतांनी एक तर संताला सखा म्हटलं, नाहीतर देवाला सखा म्हटलं आहे ना. ते होऊन गेलं प्रमाण. नाऊ घाली माझा सखा, देवाला म्हटलं, किंवा संताला सखा म्हटलं. विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा सखा. हा प्रेमवाचक शब्द आहे. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती घरी गेल्यावर गीता वाचून घेणे सखा. त्याच्यापुढे माझा, माझा हे ममत्व आहे, माझा. बस, माझं पण दुःख देतं, पण नाशिवंतावरचं या देहासी म्हणे मी, पुत्र दारा धन माझे. नाही तर पेपर वाचत नाही का माणसं? पेपर वाचत रोज. ते बस पेपर पुढे चष्मा लावून हातात अर्धा कप चहा, ती बातमी. चंदनपुरी घाटामध्ये प्रवासी बस पलटी, 10 ठार 40 जखमी. घोट घेतोय चहाचा शेजारच्या. पाटील पेपर वाचला का आजचा? हे पडला आहे पेपर, बसा खाली. चहा द्या रे, चहा जाऊ द्या. ती बातमी. रोजच मरतात माणसं राव, कोणीही पेपरला येते काय. बसा चहा. अहो चहा जाऊ द्या. ठार मधले नाव काय घेणार? 140 कोटी लोकसंख्या भारताची, मेल्याच पाहिजे, मुंगळ्यासारखे झाले, एवढे जगतात का? अहो ते ठार मधली नाव वाचा.
हातात कप आहे, चष्मा व्यवस्थित लावला आणि ठार मधले नाव वाचायला सुरुवात केली. 5व्या नंबरला याचा जावाई उठून उभा राहून कप फेकला चहाचा. कोण मरू दे ना, मुंगळ्यासारखी झाली म्हणतं, 140 कोटी झाली पाहिजे म्हणतं, मेलेच पाहिजे म्हणतं. आता का रडतो? आता माझं कळलं. विठ्ठल म्हणजे एकंदरीत दुःखाला कारणीभूत माझं आहे. मग इथे जनाबाई माझा ज्ञानेश्वर काय अविनाशावरचं महत्व. मीराबाई राजकन्या, आता वाढवत नाही गळ्याप्रमाणे करू आपण, राजकन्या बस. तिच्यासाठी राजपुत्र पाहला बापानं. आणि मग मीराबाईचे उद्गार आहे, बाबा तुम्ही कोण्या तरी राजपुत्रासोबत माझं लग्न करणार, तो एक दिवस मरणार आणि तुमची मीरा कुंकू पुसून विधवा होणार. मग मी त्याला वरलंय बाबा, तुमच्या मीराला कुंकू पुसायचं कामच नाही. म्हणजे ऐसे बर को क्यों भरू जो जल में और मर जाए, बरबरा गोपाल जी मेरे चुडो अमर हो जाए. हे ममत्वच आहे पण अविनाशावरचं. म्हणून संतांनी संताला माझं म्हटलं अथवा संतांनी देवाला माझं म्हटलंय ना. माझा आत्मीयतावाचक शब्द आहे. माझा आणि आमचा याच्यात जमीन अस्मान इतकं अंतर आहे. आमचा म्हणजे लांबचा होतो बरं का लासुरे, लांबचा. माझा ते लोकमान्य टिळक शाळेमध्ये विद्यार्थी अवस्थेत असताना, काय 4वी-5वीला असेल, गुरुजींनी नकाशा भिंतीला भारताचा प्रत्येकाला विचारायला, रे नकाशा कशाचा आहे? एक विद्यार्थी उठला, नकाशा भारताचा आहे गुरुजी. बैस खाली. ज्या वर्गात टिळक आहे 5वी-6वीला असतील ते वर्ष. तू सांग रे नकाशा कशाचा आहे? हिंदुस्थानचा आहे गुरुजी. शाबास, बैस खाली. ते सर तू सांग रे इंडियाचा आहे सर. शाबास. असं करता करता ताई टिळकावर वेळ आली. टिळक हा नकाशा कशाचा? थांबले नाही जाग्यावर. 10 वर्षाची मूर्ती तरा 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 चालत नकाशापर्यंत आले. एक हात नकाशाला लावला ताई आणि एक हात टिळकाने छातीला लावला. आणि मग मुखातून शब्द निघाले, हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. ही आत्मीयता आहे. तसं सखा माझा विठ्ठल. विवेक सागरा सख्या माझ्या साधकांचा मायबाप दर्शने हरेताप सर्वाभूती सुखरूप. सगळ्या अभंग पाहून घ्या. माझा 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 माझा. पूर्ण अभंगात माझाच आहे त्याच्यात. तसं सख्या माझ्या. पुढे शब्द आहे ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर याचा अर्थ आहे ज्ञानम एव ईश्वरः इति ज्ञानेश्वरः. ज्ञानाचाच ईश्वर याला म्हणतात ज्ञानेश्वर. ज्ञान अधिक ईश्वर मग संधी होतो ज्ञानेश्वर. आता व्याकरण शाळेतून कमी केल्यामुळे हे जरा जमत नाही. नाही तर हे यणादेश, गुणादेश, अयादी आदेश, पररूप, स्वरूप, दीर्घादेश, हे संधीचे जे 7 प्रकार आहे, स्वरसंधीचे प्रकार आहे ते 7. गुणादेश, यणादेश, अयादी आदेश, पररूप, स्वरूप, दीर्घादेश, सजातीय स्वर एका पुढे एक आल्यावर त्याचा दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घादेश संधी म्हणतात. इथे यणादेश घ्यायची. यणादेश म्हणजे अ अधिक ई. एका पुढे एक आल्यावर ये होतो, यडक्याचा ये. पहिला अ पाहिजे, दुसरी ई पाहिजे आणि एका पुढे एक आल्यावर मग होत असतो यडक्याचा ये. तसं ज्ञान न मधला अ झाला, ईश्वर त्यातला ई झाला. हे घरी गेल्यावर डोकं चालू आहे ना. अरे अ व्यंजनामध्ये स्वर आहेच. काही काही तर 4 मिळून झाले दीक्षित, काही 3 मिळून झाले.
ज्ञानेश्वराचा ज्ञेय, क्षत्रियाचा क्ष, हे लक्षात गेलं. क्षत्रियाच्या क्षयमध्ये 3 आहे. क अधिक पोट फुटलेला श अधिक असे 3 मिळून होत असतो तो क्षत्रियाचा क्ष. ज्ञानेश्वराचा ज्ञेय 4 मिळून झाला. द अधिक न अधिक य अधिक असे 4 आहे त्याच्यात. घरी गेल्यावर पहा तुम्ही जमलं तर. हे ज्ञानेश्वराचा 4. नाही तर सर्वसामान्य तर स्वर व्यंजन ह्या ठरलेलेच आहे. आणि जर स्वर काढला ना तर ते लंगडं होतं. लंगडं त्याला हलंत म्हणतात. हलंत. सुस्वागतम, आगतम, स्वागतम. लंगडं पूर्ण पाय टेकवत नाही ना, लंगडं त्याला म्हणतात. म्हणून अलगद उच्चार करायचा. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. का काढला. असता तर स्वागतम, आगतम, सुस्वागतम. पण पूर्ण नाही, त्यातला काढल्यानं लंगडा झाला. तसं ज्ञान त्यातला ईश्वर त्यातला ई अधिक ई. एका पुढे एक आल्यानं यडक्याचा ये झाला. अधिक ई बरोबर ये. आणि तो ये मात्राच्या रूपात नच्या डोक्यावर गेला म्हणून शब्द ज्ञानेश्वर तयार झाला. नाही तर ज्ञान अधिक ईश्वर. विठ्ठल. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, तुम्ही ज्ञानाचे ईश्वर आहात. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तो तव ज्ञानाचीच मूर्ती. गड्या बघू दे आता काय जमते. आता ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. बापू 3रं कीर्तन आहे दिवसातलं. आता 70 चालू आहे. लेकरं बाळ नसल्यामुळे तुम्ही आमच्या नादी लागू नका. बोर्ड आमच्याकरता नाही, तुमची वाट पाहत आहे. हे तुमच्यासाठी बोर्ड आहे. आमची कोणी वाट चालू आहे. चालू आहे. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. मूर्तिमंत ज्ञान म्हणजे ज्ञानाचे ईश्वर साक्षात ज्ञानोबा आहे. मग 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 काय, तुम्ही विवेकाचे सागर आहात, सखे आहात, माझे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. मग मग मला असं वाटतं सागर आहात, सखे आहात, माझे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. माझी एवढीच इच्छा आहे, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. याच्यातला जो चा आहे ना बापू, चा आणि कॉफी नाही, चा. जर चा काढला की अर्थच उलटा होतो.
तर करून पाहतो मी. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे. जे जनाबाई म्हणते का ज्ञानोबारायने मरावं आणि माझ्या पोटी यावं. अरे जास्त खुशीत आजी आली म्हणजे नातवाच्या तोंडावून बोट फिरवून कडकडा बोट मोडून म्हणते माझा गुणाचा आहे रे. असं वाटतं मरावन तुझ्या पोटी यावं आहे ना. का असं म्हणते? तू मर न माझ्या पोटी असं म्हणते का? मरावन माझ्या म्हणून मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. मी ज्याला आतापर्यंत माझा माझा म्हणत आले ना, एवढीच इच्छा आहे मी मरावी आणि ज्ञानोबारायाच्या पोटी यावी. मरोनिया जावेन बा माझ्याच्या पोटा यावे. बापू बरोबर करू बापू, काळजी करू नका. बरोबर वेळेत संपेल. आनंद वाटला. बऱ्याच वर्षापासून इथे संबंध रुळला आहे. आता जुनी मंडळी गेली तरी तरुण पिढीने अगदी सुंदर नियोजन सप्ताहाचं केलं, काही कसर नाही. आणि पुन्हा एक आनंद झाला, एक जवळजवळ 60-70 तरुण पोरं पुढे बसल्या. ही दुर्मिळ आहे आता बरं का ताई. पोरं येत नाही कीर्तनाला, पण हे रोईचं वैशिष्ट्य आहे पा. 50 तरी पोरं असतील पुढे. म्हणजे आनंद होण्याचं कारण पुढच्या 60-70 वर्ष आता रोईच्या परमार्थाला धोका नाही. हे तयार झाले. मजा आहे. हे एक आगळे वेगळे इथलं वैशिष्ट्य आहे. आनंद आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू सवयीप्रमाणे. चौधरी हात वर करा. शूटिंगवाले एवढं रुईचं जाऊ द्या व महाराष्ट्रात पेपरला. हा ना ताई, तुमचं माहेर आहे ना इकडे. हा बा जमलं आता. थांबा, घाई करू नका हाराची. मी हे एवढं होऊ द्या. हात वर. शाबाश. हे बा पोरायणी केला सर. हां धन्यवाद. तेवढे गे रे भाऊ. हात दुखायच्या आधी घे. शांतरा बरोबर करू. हां ए विठोबा रखुमार एक हात वर. हा एक हात वर. एक आता एक ताकद लावा. एक एका तालात. एक हा एक. हा जमला आता. विठोबा रखुमार यांचं झालं लग्न. यांच्यापासून जन्माला आली तिचं नाव गीता. कारण स्वदेहा नाम अर्जुन या कौरवा ते स्वजन आपुले माणे. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज सुख लोभेन हंतुम स्वजनम उद्दिताः. या कौरवादिका वदावे तरी युधिष्ठिरा काण वदावे रे राघवे गोत्र जामुचे. म्हणून दुसऱ्या अध्यायात थोडी बोलायला सुरुवात केली देवानं. अजून तत्वज्ञान नाही सुरू झालं. सामान्य कुतस्त्वा कश्मलम विदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गे कीर्तिकरम क्लैब्यम गमक पार्थ येतत्वयी न उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तेक्त्वा उत्तिष्ठ परंतप सांड हे मूर्खपण उठे के धनुष्यबाण वगैरे त्याच्या वगैरेमध्ये कळलं. त्याच्यामुळे झालं काय, निश्चित भ्रमातला अर्जुन संशयात आला आणि कथम भीष्म महम संख्येतून सुरुवात केली. आणि मग दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून तत्वज्ञानाला सुरुवात झाली. अशोचा नन्व शोचस्तोम प्रज्ञावादांसे भाषसे. इथून गीतेचं तत्वज्ञान सुरू झालं. अर्जुना, अरे तू समजतो तसं नाही. ज्याला मारायचं म्हणतो ना तो आत्मा अविनाशी आहे आणि सांभाळायचो म्हणतो ना तो शरीर नाशिवंत आहे. किती सांभाळण्याचा प्रयत्न करा
तरी शरीर जाणार आहे. चाललंय आपल्या लक्षात येत नाही. दररोज चाललंय, एक एक क्षणाला चाललं. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती, म्हणून या ते म्हणती अश्वत्थगा. काल होता शरीर तसं आज नाही. आज आहे देह तसा उद्या नाही. लहानपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं, गोरप्पान, हातात खुळखुळा, काजळाचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. ते पहा पटलं त्यांना. पण आता इमानदारीनं सांगायचं, असं कोणी म्हणतं काय आजोबा काय कायम घाईतच असतं बा तुम्ही. काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा कोपरगावला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत आता. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता त्या देहाकडे कोणी पाहायला तयार नाही. म्हणून शरीर नाशिवंत आहे, नव्हे नाशाकडे चाललेलं आहे. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती, म्हणून या ते म्हणती अश्वत्थगा. अरे हे जाणार आहे आणि आत्मा अविनाशी आहे. त्याला तोडण्याचा, मारण्याचा, जाळण्याचा प्रयत्न केला तरी तो अविनाशी आहे. मग अर्जुनाने कबूल केलं शेवटच्या अध्यायात. कारण देवाने विचारलं, आम्ही जैसे जयारीती उगाणिले कानाच्या हाती तैसे तुवा चित्ती पैठे केली की अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी ओवळणी सांडिले. मग अर्जुन म्हणे काय देव पुसता ती आवडी. मग तो सहकुटुंब गेला जी ठाव घेऊन या आपुला. म्हणजे त्याच्या झालेल्या मोहाच्या नाशाकरता जो उपदेश केला त्याचं नाव श्रीमद भगवद्गीता. मग संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून नारायणा करुणा आली, त्याच्यावर जो लिहिला ग्रंथ त्याचं नाव ज्ञानेश्वरी. लक्षात घ्या. म्हणजे आत्म अनात्म विवेक ज्यात वतप्रोत भरलेला आहे तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि तो ज्ञानेश्वरी ग्रंथाचे निर्माते ज्ञानेश्वर महाराज आहे. म्हणून जनाबाई म्हणतात तुम्ही विवेकाचे समुद्र आहात. विठ्ठल. कारण काही विवेकाचे ओढे असतात बापू, काही विवेकाच्या नद्या असतात, काही विवेकाचे समुद्र असतात. ओढा, नदी आणि सागर हे 3 विभाग आहे. ओढ्यात पाणी असतं पण पावसाळ्याच्या दिवसात. आता तर पावसाळ्यात नाही भाऊ, कठीण आहे. आता जेवढा माणूस हुशार झाला ना ताई, तेवढा देव त्याच्या पुढं चालला. यानं ठिबक सिंचन काढलं, त्यानं वरूनच ठिबक सुरू केलं. कांजीचा सदरा भिजत नाही श्रावणात. मेघ पडे भीती, पिके सांडी येली शेती है ना. वडा पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद वसरून जाय बुंदन राहे माझी. पावसाच्या दिवसात पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा जाऊ देत नाही पलीकडे. वडा हे पूर्वीपासून आहे. पहिलवानाचं चालणं बघा तुम्ही. पहिलवान थोडी मान खाली वाकून चालतो रस्त्यानं, पहिलवान. आणि टीबीचं पेशंट छाती काढून, छाती नसतेच तरी 3 बटना उघड्या ठेवतो. तिथं बोर्ड लावावा लागतो की पूर्वी एकेकाळी इथेच छाती होती. काय विचारतात क्यों रे आप सीना निकाल करके चल रहे. बोले इसलिए चलता हूँ कि मेरा भाई पहलवान. काही कारण आहे. तुम्ही साप आणि विंचू बघा. विंचवाच्या नांगीमध्ये नगभर विष आहे, आकडा वर करतं. 1000 पट जहर सापात आहे, मान खाली घालतो साप आहे ना. विष भार सहस्रे नगर्वम नायाती वासुकी रुश्च गोबिंदू मात्र ऊर्धम होती कंटकम. नेहमी आकडा विंचवाचा वर असतो. एखाद्या वेळेला विंचून नांगी टाकतो. कधी? पाल बघितल्यावर. बापू पाल विंचवाला खाते. पाल बघितली की नांगी टाकलीच विंचवानं. पालीनं कोंबडी बघितली की पाल उलटी होती जाग्यावर. कोंबडी पळत पळत येते, शेपूट धरलं पालीचं का नेलं उकरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती दीक्षित. एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती. एवढी जहिरी कोंबडी. हासा म्हणा तुम्ही, आपण काय बोललो नाही. श्रावण महिना आहे, काय चालू आहे. विष भारत. तसं वडा पट. अरे ते शेतकरी पेरणी करून आले, वडा वाहत होता. म्हणले पलीकडे जायचं कसं. मला जाऊ द्या काय, 2-4 महिने टिकणार आहे. 2-3 तास पाणी टिकल. गप्पा सुरू झाल्या, काय पेरणी केली वगैरे. म्हणलं आतापर्यंत चिलीम झाली असती. मग अण्णा मग चिलीम, एकानं चिलीम काढली बापू. ते त्यातला खडा काढला, फुंकर घातली, खडा पुसून काढला, काडी खोवली, चिलीम स्वच्छ केली. मग खडा चिलमीत टाकल्यानंतर तंबाखू भरला, तो उलट्या अंगठ्यानं दाबला तंबाखून. मग
त्याला कापड गुंडायचा असते दीक्षित, त्याला शापी म्हणतात, शापी. ते थोडी भिजवून वलसर करायची असते आणि ते डबल गुंडाळतात. डबल का? जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, दोर फिल्टर होऊन पोटात जावा म्हणून डबल फिल्टर. हे नंतर झालं टी व्हीचं. पहिला डबल फिल्टर चिलीमवाल्याचं आहे ते डबल. मग हा त्याला म्हणला, अरे शापी भिजवून आण वड्यातून. ते गेलं, न भिजवता आलं. का रे भिजवली ना शापी? मला थेंब नाही वड्यात. कोणता वडा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे अर्ध्या तासापूर्वी, त्याच्या शापी भिजवायला पाणी नाही. तसा काहीचा विवेक 2 तासापुरता, हे वड्यासारखा. काहीचा विवेक नदीसारखा. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता. पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला म्हणजे उतरतं. तसा काहीचा विवेक श्रावण महिन्यात वाढतो, भाद्रपद लागल्यावर उतरतो. तुम्ही पहा, श्रावण महिन्यात गावोगावचे महादेव विचार करतात, ताई की एवढे भक्त येतात कुठून? बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान. महादेव म्हणतो, मग 11 महिने रजेवर जाता का रे भाऊ? एक दिवस तोंड नाही दाखवा रे पुन्हा. म्हणून खेडेगावात श्रावण महिन्यात कोंबडी बघा तुम्ही, मुलाबाळासह सुरक्षित असते. कोंबडी फिरायला निघली, 10-5 पिलं पुढं, 10-5 छाती काढून चालते कोंबडी. पुढं पाहते, मागं पाहते, मेरा भारत महान. 1 महिना बापू, श्रावण संपला की कोंबडी एकटी दिसल उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज? लेकरं कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला, मग लेकरही संपली. तुम्ही, माझाही नंबर लागतो बाबा आता गणपती उठल्यावर. या आमचा विवेक आहे. श्रावणात वर जातो, भाद्रपदात खाली येतो. हा नदीसारखा विवेक, तो वड्यासारखा विवेक. पण समुद्रासारखा कधीही जा, दिवसा रात्री जा, दुष्काळात सुकाळात जा, पावसाळ्यात उन्हाळ्यात जा, समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला. तसा माऊलीच्याकडे पाहिल्यानंतर पूर्ण विवेकानं भरलेला महात्मा, म्हणून विवेक सागरा. परत आलो. जनाबाई म्हणतात, तुम्ही विवेकाचे समुद्र आहात. नुसतं विवेकाचा सागरच नाही, मग पुढचे संबंध जोडले. सख्या माझ्या सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. सखा हा प्रेमवाचक शब्द आहे बापू. संतांनी एक तर संताला सखा म्हटलं, नाहीतर देवाला सखा म्हटलं आहे ना. ते होऊन गेलं प्रमाण. नाऊ घाली माझा सखा, देवाला म्हटलं, किंवा संताला सखा म्हटलं. विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा सखा. हा प्रेमवाचक शब्द आहे. सखेती मत्वा प्रसवमेत उत्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती घरी गेल्यावर गीता वाचून घेणे सखा. त्याच्यापुढे माझा, माझा हे ममत्व आहे. माझा, बस. माझं पण दुःख देतं, पण नाशिवंतावरचं या देहासी म्हणे मी, पुत्र दारा धन माझे. नाही तर पेपर वाचत नाही का माणसं? पेपर वाचत रोज. पेपर पुढे चष्मा लावून हातात अर्धा कप चहा. ती बातमी. चंदनपुरी घाटामध्ये प्रवासी बस पलटी, 10 ठार 40 जखमी. गोड घेतोय चहाचा शेजारच्या. पाटील पेपर वाचला का आजचा? हे पडला आहे पेपर, बसा खाली. चहा द्या रे. चहा जाऊ द्या. ती बातमी. रोजच मरतात माणसं राव, कोणीही पेपरला आहे ते काय. बसा चहा. अहो चहा जाऊ द्या. ठार मधले नाव काय घेणार? 140 कोटी लोकसंख्या भारताची. मेल्याच पाहिजे, मुंगळ्यासारखे झाले. एवढे जगतात का?
अहो ते ठार मधली नाव वाचा. हातात कप आहे, चष्मा व्यवस्थित लावला आणि ठार मधले नाव वाचायला सुरुवात केली. 5व्या नंबरला याचा जावाई उठून उभा राहून कप फेकला चहाचा. कोण मरू दे ना, मुंगळ्यासारखी झाली म्हणतं. 140 कोटी झाली पाहिजे म्हणतं, मेलेच पाहिजे म्हणतं. आता का रडतो? आता माझं कळलं. विठ्ठल म्हणजे एकंदरीत दुःखाला कारणीभूत माझं आहे. मग इथे जनाबाई माझा ज्ञानेश्वर काय अविनाशावरचं महत्व. मीराबाई राजकन्या आता वाढवत नाही हां, गळ्याप्रमाणे करू आपण. राजकन्या बस, तिच्यासाठी राजपुत्र पाहला बापानं. आणि मग मीराबाईचे उद्गार आहे, बाबा तुम्ही कोण्या तरी राजपुत्रासोबत माझं लग्न करणार, तो एक दिवस मरणार आणि तुमची मीरा कुंकू पुसून विधवा होणार. मग मी त्याला वरलंय बाबा, तुमच्या मीराला कुंकू पुसायचं कामच नाही. म्हणजे ऐसे बर को क्यों बरू जो जल में और मर जाए, बरबरा गोपाल जी मेरे चुडो अमर हो जाए. हे ममत्वच आहे पण अविनाशावरचं. म्हणून संतांनी संताला माझं म्हटलं अथवा संतांनी देवाला माझं म्हटलंय ना. माझा आत्मीयतावाचक शब्द आहे. माझा आणि आमचा याच्यात जमीन अस्मान इतकं